नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण मागच्या व्हिडिओत बघितलं 5 तत्व म्हणजे पंचमहाभूते असं मी म्हटलो होतो. हे 5 महाभूत म्हणजे काय आहेत नेमके? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे सगळे पृथ्वीमध्येच समाविष्ट आहेत. आकाश सूक्ष्म आहे, पृथ्वी जड आहे. या पृथ्वीमध्ये प्रत्येक तत्व आहे. म्हणून ते तत्व सगळ्या आपल्या शरीरावर, वास्तूवर परिणाम करत असतात. महत्त्वाचं या वास्तूमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे 5 गुण आहेत, ह्या गुणावर ह्या वास्तूचा इफेक्ट आपल्याला जाणवतो. म्हणून पृथ्वीमध्ये खनिजे, सुप्त अग्नी पण आहे आणि ज्वालामुखी ज्याला म्हणतो आपण, तोच पाण्याचा प्रभाव पण आहे. नदी, समुद्र याच्यामध्ये पाणी आहे. मग ह्या पाण्याच्या प्रभावाचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये केला जातो. मी जसं म्हणलं, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 तत्वाचे निर्देशक आहेत. आणि हे 5 तत्व मनुष्याच्या शरीरात आणि वास्तूमध्ये जर योग्य ठिकाणी कार्यरत असतील तर तो मनुष्य निरोगी असतो आणि ती वास्तू सुलक्षणी म्हणून संबोधली जाते. या 5 तत्वांचा या वास्तूमध्ये समतोल साधला असेल तर ती वास्तू नक्कीच मनुष्याला अत्यंत लाभदायी योग्य फलं देतेच.